मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, सूत्रांची माहिती तर काही मंत्र्यांनी अद्याप अर्ज दिले नसल्याची माहिती। मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भविष्यात कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा। तानाजी सावंतांच्या मुलाबाबत फोन आला होता, फोन आल्यानंतर अपहरणाची तक्रार दाखल केली, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। महेश बालदींच्या आमदारकी विरोधात प्रीतम म्हात्रेंची हायकोर्टात याचिका, बालदींनी सत्तेचा गैरवापर करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा प्रीतम म्हात्रेंचा आरोप, महेश बालदींना हायकोर्टाचं समन्स, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। लखनौ न्यायालयानं राहुल गांधींना बजावलं समन्स, लष्करासंदर्भातील कथित अपमानास्पद विधानाप्रकरणी 24 मार्चला सुनावणी, न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीला सुप्रीम कोर्टाचा नकार, सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीती अभ्यासक्रमाची सुरुवात होणार, जेएनयूमध्ये शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य, अखंड भारताचा कालावधी शिकवला जाणार। संत शिरोमणी रोहिदास महाराजांना जयंतीनिमित्त छगन भुजबळांकडून अभिवादन, भुजबळांकडून प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन, छगन भुजबळांचं ग्रामस्थांकडून स्वागत। पुण्यात शिवाजीनगरमध्ये एसटीचा नवीन आगार होणार, अजित पवारांच्या नवीन बस आगार उभारण्याच्या सूचना। चंद्रपुरात मनसेचं महानगरपालिकेविरोधात आंदोलन, शहर विकास कामांच्या नावावरील खोदकामाचा निषेध, धूळ आणि प्रदूषण मुक्तीसाठी नागरिकांना मास्कचं वाटप। छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोला आग, आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, गोसेखुर्द धरणाचं पाणी कालव्यात सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। वसई विरार महापालिकेत 7 उपायुक्तची पदं रिक्त, सध्या 7 उपायुक्तांवर महापालिकेची जबाबदारी, पदं भरण्यासाठी पालिकेच्या आस्थापना विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू। अनाथ दिव्यांगांसह पालकमंत्री पंकज भोयर यांची शेगाव वारी, पंकज भोयर यांनी गजानन महाराजांचं घेतलं दर्शन, आसमंत स्नेहालयातील मुलांचा शेगाव वारीत सहभाग। वसई विरार शहरात विविध कंपनी, राजकीय पक्षांच्या बॅनरनं शहराचं विद्रुपीकरण, नाक्यांवरील बॅनरनं वाहनधारकांना त्रास, बॅनर काढून टाकण्याची नागरिकांकडून मागणी। मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल साक्षी महाडिकचं ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत, सोलापूरच्या माढ्यातील दारफळ गावात काढली मिरवणूक, गावातील विद्यार्थ्यांचाही मिरवणुकीत सहभाग। शहापूरमधील आदिवासी विकास महामंडळाकडून बारदान आणि भात खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप, घोटाळ्यावरून अपर्णा खाडेंचं शिवतीर्थ पंचायत समितीत उपोषण, घोटाळ्याची चौकशी करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। धाराशिवच्या उमरगा शहरात पालिकेकडून स्वच्छतेविषयी जनजागृती, पथनाट्याच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकात जनजागृती। नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं संथ गतीनं करणाऱ्या 30 कंत्राटदारांना 500 ते 1000 रुपयांचा दंड, जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची 1304 कामांपैकी 788 कामं अपूर्ण। लातूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रित, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांकडून 12वीच्या परीक्षा केंद्रांवर पाहणी। धाराशिवमधील परीक्षा केंद्रावर अनुपस्थित असलेल्या पर्यवेक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉक्टर मोहन घोष यांच्याकडून आदेश, परीक्षा सुरू असताना शिक्षक गैरहजर असल्यानं कारवाईचे आदेश। बुलढाण्यात जुन्या वादातून 3 महिलांवर चाकू हल्ला, हल्ल्यात एकीचा मृत्यू तर 2 महिला गंभीर जखमी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरात 4,92,000 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी, चुलत भावानेच घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस, पोलिसांकडून आरोपी भावाला अटक। कोल्हापूरच्या करवीरमध्ये आंतरजातीय लग्न मान्य नसल्याने सासऱ्याकडून जावयाचं अपहरण, जावयाला बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न, करवीर पोलिसांकडून तरुणाची सुटका, या प्रकरणी सासऱ्यासह 3 आरोपींना अटक। सांगलीच्या करजगीमधील घटनेच्या निषेधार्थ विटा शहर बंदची हाक, शहरात सर्व धर्मियांचा मोर्चा, अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी, मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी जुनी इमारत तोडण्याच्या कामाला सुरुवात, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत 11 मजल्यांची असणार, 3,45,000 चौरस फुटांवर इमारतीचं बांधकाम होणार।